हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. तर भाजपने जर परवानगी दिली ना तर एकनाथ शिंदेचा टांगा पण पलटी करेल आणि घोडे पण बेपत्ता करून टाकेल. फरार नाही, बेपत्ता करून टाकेल. भाजपानं परवानगी दिल्यास एकनाथ शिंदेंचा टांगा पलटी घोडे फरार करणार. शिंदेंनीही मला हलक्यात घेऊ नये न्यूज 18 लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत वक्तव्य. कोणी मनावर घेतलं ते त्याला म्हटलं असेल ना, तुझ्या हिंमत असेल ना, तुझ्या पक्षातर्फे तू उभा राहा आणि भाजपतर्फे आम्ही उमेदवार करतो, पुढच्याला तू आहेस का बघ. ओपन चॅलेंज देतो. भाजपाची मदत न घेता स्वतःच्या हिमतीवरती निवडणूक लढवून दाखवा. गणेश नाईकांचं एकनाथ शिंदेंना थेट चॅलेंज. बीडच्या परळीत पुन्हा नवीन समीकरण. शिवसेना राष्ट्रवादीची एमआयएम सोबत युती. तर प्रचाराच्या वेळेला एमआयएम कडून पंकजा मुंडेंवरच करण्यात आले होते गंभीर आरोप. पिंपरी चिंचवडमधील गुंडगिरी मोडून काढणारच अजित पवारांचा थेट इशारा. तर अजित पवारांचा एकेरी उल्लेख करत आम्ही बांगड्या भरल्या आहेत का असं म्हणत महेश लांडगेंचं अजित पवारांना खोचक प्रत्युत्तर. विलासरावांचं नाव पुसून टाकू असं कोणीतरी येऊन म्हणालं. असं वक्तव्य महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही. अजित पवारांची रवींद्र चव्हाणांवर नाव न घेता टीका. दिल्लीहून जे सांगितलं जाणार तेच फडणवीसांना ऐकावं लागणार. त्यांनी कितीही चंद्रसूर्याचे दाखले दिले तरी त्यांना दिल्लीचंच ऐकावं लागेल. राज ठाकरेंचा फडणवीसांना पुन्हा एकदा जोरदार टोला. मराठीच्या मुद्द्यावर मनसेचा पुन्हा खळखट्याक. मुंबई नाशिक हायवेवर असलेल्या ढाब्यावर बॉम्बे नाव राज ठाकरेंच्या आक्षेपानंतर मनसे कार्यकर्त्यांनी फोडले बॅनर. जालन्यात युतीत लढावं असा आमचा पूर्णपणे प्रयत्न होता, पण काहींनी खोडा घातल्यामुळे युती दुभंगली. त्यांनी युती तोडली, आम्ही नाही. अर्जुन खोतकर यांचं मोठं विधान. पालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंची आज नाशिकमध्ये पहिली जाहीर सभा. संयुक्त सभेतून काय घणाघात करणार याकडे सर्वांचं लक्ष. नागपूरमध्ये परिणय फुकेंनी दिला बटोगे तो फसोगेचा नारा. भूलथापांना बळी पडलो तर आपलंच नुकसान होणार. भाजप नेते परिणय फुकेंचा विरोधकांवरती हल्लाबोल. नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे अर्थातच महापालिकेच्या महाआखाड्यातून. मंत्री गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केलाय. तसंच नाईकांनी शिंदेंना थेट आव्हान सुद्धा दिलं आहे. तर भाजपनं परवानगी दिल्यास शिंदेंचा टांगा पलटी करू असं नाईक म्हणतायत. शिंदेंनी माझ्या नादी लागू नये, हलक्यात घेऊ नका असं नाईक म्हणाले. तर शिंदेंनी स्वतःच्या गळ्याला फास लावून घेतलेला आहे असंही नाईकांनी म्हटलेलं आहे. आणि स्वतःच्या हिमतीवर निवडणूक लढवून दाखवा असं आव्हान शिंदेंना त्यांनी दिलंय. एकनाथ शिंदेच्या विषयी माझं काही दुमत नाही. आता एकनाथ शिंदे काय बोलतात, एकनाथ शिंदेला हलक्यात घेऊ नका, टांगा पलटी घोडे फरार. पण गणेश नाईकला तू हलक्यात घेतला ना. तर भाजपने जर परवानगी दिली ना तर एकनाथ शिंदेचा टांगा पण पलटी करेल आणि घोडे पण बेपत्ता करून टाकेल. फरार नाही, बेपत्ता करून टाकेल. अरे तुमचं शहर कुठं आहे ते बघा ना. तुमच्या म्हणजे घनकचऱ्याची व्यवस्था नाहीये, STPची व्यवस्था नाहीये. खासदारांनी खूप मनावर घेतलंय नवीन. अरे कोणी मनावर घेतलं ते त्याला म्हटलं असेल ना, तुझ्या हिंमत असेल ना, तुझ्या पक्षातर्फे तू उभा राहा आणि भाजपतर्फे आम्ही उमेदवार करतो, पुढच्याला तू आहेस का बघ. ओपन चॅलेंज देतो. ओपन चॅलेंज. भाजप सोडून स्वतःच्या पक्षाच्या ताकदीने उभा राहा. माझी खासदार लावून लागेल. माझं व्यक्तिगत मत, मी राज्यस्तराच्या नेतृत्वाशी बोललो होतो की येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका या स्वतंत्ररित्या लढायला पाहिजेत.
कार्यकर्त्याला न्याय देण्याची हीच वेळ आहे. बरं. कार्यकर्त्यांनी लोकसभेला फक्त काही पोस्टर बॅनर लावावे, विधानसभेला लावावे, आणि युती जर झाली तर अर्ध्या कार्यकर्त्यांना तो न्याय मिळू शकणार नाही. आणि म्हणून लढवूया, लढाईनंतर परत एकत्र येऊया. साधारण राजकीय आरोप काय असतो, यांनी भ्रष्टाचार केला, तो आरोप करता येत नाही, म्हणून झुंडशाही. आता घराणेशाही एकेकाला आमच्यावर आरोप व्हायचा, पण गेल्या 10 वर्ष आमच्या घराण्यातला कोणीच प्रतिनिधी नव्हता. महानगरपालिका नगर कोरमधल्या आमच्या नाईक कुटुंबापैकी कोणी नव्हता. त्यांना माहिती आहे की गणेश नाईक ही आपल्या भविष्यकालच्या अनुषंगानं असलेली दुःखरी नस आहे, का थ्रेट आहे? थ्रेटच आहे. हां. आता भारतीय जनता पक्षाने जर का केंद्रीय नेतृत्व ठरवलं तर कल्याणचा खासदार सुद्धा भाजपचा होईल आणि ठाण्याचा खासदार सुद्धा भाजपचा होईल. आणि यावर प्रतिक्रिया देण्यासाठी शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. नरेश म्हस्केजी, तुम्ही ऐकलं असेल गणेश नाईक काय म्हणतायत. ते म्हणतायत मला हलक्यात घेऊ नका, आणि त्याचबरोबर त्यांनी आव्हान सुद्धा दिलेलं आहे एकनाथ शिंदेंनी एकट्यानं ही निवडणूक लढवून दाखवावी. तुमची काय प्रतिक्रिया? हे बघा, गणेश नाईक म्हणजे भारतीय जनता पार्टी नाहीये. नवी मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टी लढत नाहीये, तर NJP आहे, नाईक जनता पार्टी लढते. अधिकृत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराविरुद्ध आपला मुलगा उभा करणं राष्ट्रवादी शरद पवार गटातून काय आलं भाजपाशी संबंध. जर तुम्ही पक्षाच्या मूळ विचाराशी जर तुम्ही सहमत असाल तर तुम्ही अशा पद्धतीची कृती करता का? आणि एकनाथ शिंदे साहेबांबद्दल जर म्हणाल तर यांना पोटदुखी आहे की गणेश नाईक मंत्री असताना एक नगरसेवक म्हणून काम करणारा, एक कामगार वस्तीत राहणारा गरीब तरुण या राज्याचा मुख्यमंत्री बनतो, उपमुख्यमंत्री बनतो, राज्याच्या राजकारणातला केंद्रस्थानी असलेला नेता बनतो. त्याबद्दल त्यांच्या मनात एक पोटदुखी आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या संदर्भात, म्हणून अशा पद्धतीची वक्तव्य करतायत. आणि आता मी म्हणून विनाशक आले विपरीत बुद्धी अशी परिस्थिती आहे त्यांची. त्यामुळे ते अशा शिंदेनी पद्धतीची स्वतःच्या वक्तव्य गळाला फास लावून घेतलेला आहे. काय म्हणताय? ते म्हणतात शिंदेंनी स्वतःच्या गळाला फास लावून घेतलेला आहे, आणि जर भाजपनं परवानगी दिली तर शिंदेंचा टांगा पलटी करू. अरे तुम्ही जे टांग्यात बसलायत ना, त्यांना म्हणा तुम्ही जे टांग्यात बसलायत, जंगलामध्ये जो टांगा फिरतोय तो एकनाथ शिंदे साहेबांमुळेच मिळालेला आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी जर भूमिका घेतली नसती आणि ना, नवी मुंबईच्या या ठेवींमधला राज्यात- पैसा या खाल्लाय असा आरोप सुद्धा ते राज्यामध्ये करतायत. युतीचं सरकारच आलं नसतं आणि तुम्ही मंत्रिपद राहू शकला नसतात. मंत्रिपद जे तुम्हाला मिळालेलं आहे ना, जे जंगलात फिरण्याकरता दिलेलं आहे, ते एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेल्या भूमिकेमुळे मिळालेलं आहे. आणि नवी मुंबईमध्ये आता तुमचा टांगा पलटी होणार आहे म्हणून अशा पद्धतीचे तुम्ही सैरभैर झालेला आहात. ते सैरभैर झालेले आहेत. त्यांचा वयाचा मान राखून मी काही जास्त बोलत नाही, परंतु ते सैरभैर झालेले आहेत. पण त्यांनी आणखी एक आरोप केलेला आहे म्हस्के सर, तो म्हणजे ते म्हणतायत की जे काही ठेवी आहेत नवी मुंबईच्या त्याच्यातला पैसा खाल्ला, आणि मागील 4-5 वर्षांपासून प्रशासकाचा राज आहे, त्या माध्यमातून कोण इथं काम करताय असा सवालही ते उपस्थित करतात, आणि एक प्रकारे बोट ते शिंदेकडे दाखवतायत. अहो, चांगल्या झाल्या कामांचं श्रेय घेत आहेत आणि टीका करतायत. त्यांना माहिती आता त्यांचा टांगा पलटी होणार आहे. बँकेतल्या ठेवी हे म्हणणं आहे, कोविडच्या परिस्थितीनंतर सगळ्या महानगरपालिकेची काय अवस्था होती. आता जर शहरामध्ये जर कामं करायची असतील, महानगरपालिकेचं व्याज कमवणं हा महापालिकेचा उद्योग नाहीये. लोकांची कामं करणं हा उद्योग आहे. आणि कामाकरता जर ठेवी वापरल्या असतील तर यांना काय पोटदुखी आहे. यांचं कमिशन जे काय ते मिळालं नाहीये का? त्यामुळे बँका जे काय देणार आहेत त्या किट काय म्हणतात ना, त्याला काहीतरी म्हणतात किक बॅक का असं काहीतरी, त्यामुळे त्यांचं नुकसान झालंय का? बघा, हे सैरभैर झालेले आहेत. नवी मुंबईतली परिस्थिती पाहून नवी मुंबईतील गेले 2 दिवस एकनाथ शिंदे साहेबांच्या रॅलीला जे काही प्रचंड असा प्रतिसाद आहे ते पाहून बहुतेक हे सैरभैर झालेले आहेत. एवढ्या वर्षांपासून नाईकांचं त्या ठिकाणी वर्चस्व आहे. आता शिवसेनेचं काय विजन आहे नवी मुंबईसाठी, हा एक माझा शेवटचा प्रश्न आहे. तुमचं काय उत्तर असेल नाईकांना कामाच्या माध्यमातून? लोकाभिमुख महापालिका बनवणं, एक कंपुशाहीच्या तावडीतून महानगरपालिकेची मुक्तता करणं, सर्वसामान्य जनतेला ती महानगरपालिका आपली आहे, पुन्हा एका कुटुंबाची नाही
अशा पद्धतीचं नवी मुंबई महापालिका करणं, नवी मुंबई नवं सरकार. पण त्याचबरोबर म्हस्के सर, आणखी एक प्रश्न आहे. भाजपनं ठरवलं तर कल्याण डोंबिवलीचा आणि ठाण्याचा खासदार सुद्धा भाजपचा होईल असं गणेश नाईक म्हणतायत. यावर काय उत्तर द्याल? अहो, गणेश नाईक साहेब म्हणजे भाजप नाही. गणेश नाईकांनी कधीतरी माननीय नरेंद्र मोदीजी, अमित भाई शाह, देवेंद्रजी पण फडणवीस मागच्या आणि निवडणुकीमध्ये ऐका, भाजपकडून भारतीय त्या जनता पार्टीच्या जागांसाठी विरोधात मागणी करण्यात आली होती अशीही चर्चा होती. त्यांनी वक्तव्य केले, त्यांच्या विरोधात कधी ते बोललेच का? याउलट त्यांना मिठ्या मारताना आपण पाहिलंय. त्यामुळे गणेश नाईक म्हणजे भाजप नाही. ठीक आहे, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे नरेश म्हस्के सर. धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. गणेश नाईक म्हणजे भाजप नाही असं ते म्हणतायत. दरम्यान दुसरीकडे राजू वाघमारे हे आपल्यासोबत जोडले गेले आहे, शिवसेनेचे प्रवक्ते. राजू वाघमारेजी, तुम्ही गणेश नाईकांची वक्तव्य ऐकलेली असतील, मुलाखत सुद्धा तुम्ही ऐकली असेल. ते थेटपणे शिंदेंवर टीका करताना दिसत आहेत. तुमची काय प्रतिक्रिया आहे या सगळ्यावर? नाही, कसं आहे की कालचाच जर सर्वे तुम्ही बघाल तर नवी मुंबईमध्ये अगदी आरामात थम्पिंग मेजॉरिटीने शिवसेना नवी मुंबईमध्ये सरकार स्थापन करते. आणि तो सर्वे आणि त्या सगळ्या गोष्टींचा जो पूर्णपणे नवी मुंबईमध्ये सुरू आहे, त्या परिवर्तनामुळे गणेश नाईकजी कदाचित वैतागले असतील किंवा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली असेल. आणि माणूस ज्यावेळी घाबरतो किंवा माणसाला वाटतं की आपण कुठेतरी आता आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, त्यावेळी अशा प्रकारची वक्तव्य त्यांच्याकडून निघतात. त्याच्यातलाच हा गणेश नाईकांच्या वक्तव्याचा प्रकार असला पाहिजे. कारण टांगा पलटी घोडा फरार, अहो हा शब्दच मुळात आमचे सर्वोच्च नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा आहे. आणि तो आजपर्यंत सगळ्यांचे ज्यांचे टांगे पलटी केले त्यांचे घोडे फरार करण्यासाठी हाच शब्द साहेबांनी वापरलाय आणि करून पण दाखवलंय. तर मला असं वाटतं की याची आठवण त्यांनी आमच्या साहेबांना करून देऊ नये, नाही तर उलट व्हायचं. आजपर्यंत महाराष्ट्रात पुष्कळांचे टांगा पलटी आणि घोडा फरार आमच्या साहेबांनी केलाय, एकनाथ शिंदे साहेबांनी. उद्या ती वेळ नवी मुंबईत गणेश नाईकांवर येऊ नये असं मला वाटतं. पण राजू वाघमारेजी, ते फक्त एवढंच बोलले नाही तर त्याच्या पुढे ते म्हणतायत की मला हलक्यात घेऊ नका. हे वक्तव्य सुद्धा त्यांनी वापरलेलं आहे. नाही, बघा, कधीच तुम्ही आमच्या नेत्यांचं जर तुम्ही वागणं बघितलं तर आदरणीय एकनाथ शिंदे साहेब नेहमी सगळ्यांचा सन्मान करतात. एवढं त्यांच्या विरोधात जे बोलले, त्यांना पण साहेबांनी काय सांगितलं की मी कामातून उत्तर देतो, मी कधी कोणाला बोलत नाही. आता कालचं उदाहरण तुम्ही बघितलं असेल, संजय राऊत त्यांच्या समोर आले, साहेबांनी त्यांना नमस्कार केला हात जोडून. त्याच्यामुळे आमचे साहेब कधीच कोणाला कमी लेखत नाहीत, प्रत्येकाचा सन्मान करतात. आणि गणेश नाईक तर साहेब वयाने मोठे आहेत, त्याच्यामुळे त्यांना हलक्यात वगैरे आम्ही कधी घेत नाही. ती भाषा पण आम्ही वापरत नाही, कारण शेवटी महायुती मधले घटक आहे. त्याच्यामुळे त्यांना हलक्यात घेण्याचा काही प्रश्न येत नाही. आणि हलक्यात आम्ही कोण घेणार आहे? हलक्यात